डिप्पल ठाकूर प्रेझेंट दत्ताराम घोगे सादर करीत आहेत बोल वाज बोल. ज्येष्ठ समाजसेवक शांत डोळस. बुद्धगया भगवान गौतम बुद्धाच्या पावनभूमीत बिहार राज्यात घेतली बौद्ध धम्मदीक्षा. श्रावणेर ते भंते रत्नबोधी म्हणून असा त्यांचा निर्धार होता 1 वर्षभरातला. बहुतस्व मंगलम बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष पश्चिम रेल्वे अधिकारी सेवानिवृत्तीनंतर आदरणीय भंते रत्नबोधी शांतडोस यांनी 1 महिना गौतम बुद्ध पावनभूमीत बिहार राज्यातील बुद्धगया येथे बौद्ध धम्म दीक्षित श्रामणेर भंते दीक्षा घेऊन प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मगाव नेपाळ निंबुनी महाबोधी विचारांचे दर्शन घेऊन कुशीनगर येथे भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. तेथील दर्शनात जन्म आणि मरण यातील फरकाच्या अक्षरशः परिवर्तनाले गौतम बुद्धांच्या संपूर्ण दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीनंतर शांत डोळस आज एक सामाजिक कार्यकर्ते आणि शांततावादी. आज पहा दत्ताराम घोगे यांच्या मुलाखतीतून डिप्पल ठाकूर सादर शांत डोळस बहुतस्व मंगलम. आंबेडकर व्याख्यानमाला तारजुमाम शाळेत सुरू केली. तो काळ होता शांतू डोळस, मला वाटतं 80-90चा असावा, 80. तर त्या काळात काही आठवणी सांगा. नमस्कार, मी शांतू डोळस बोलतोय. मला आज या ठिकाणी अनेक वर्षाच्या आमच्या मैत्रीच्या रूपानं आमचे सामाजिक धार्मिक शैक्षणिक चळवळीतले अत्यंत जवळचे मित्र दत्तारामजी घोगे योगायोगाने भेटले. आवर्जून त्यांची भेट झाली आज. आणि गेली अनेक वर्ष काळदेव मालबार हिल विभागामध्ये आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्यानमाला चालवली. छोटी छोटी आंदोलनं सुरू केली. आणि दुसरी मेहता केंद्र जे आहे हॉलचं ते आमचं काळदेव व्यायामशाळा, हे खरं म्हणजे आमच्या आंबेडकरी चळवळीचा त्या ठिकाणी बालेकिल्ला झाला होता. दलित पॅन्थरचे नामदेव ढसाळ, पद्मश्री भाई संगारे, रवी पवार आणि जी काही संपूर्ण दक्षिण मुंबई विभागातली जी आमची कार्यकर्ती मंडळी होती, खरं म्हणजे मी दत्ताराम घोगेंना याच्यासाठी खूप मानतो की त्यांनी कधी जात धर्म पाहिला नाही. चळवळीमध्ये सातत्यानं झोपडपट्टीच्या प्रश्नांवर, चाळीतल्या प्रश्नांवर आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातल्या आंदोलनांमध्ये कधीच माघार घेतलेली नाही. आणि म्हणून दत्ताराम घोगे हे आमचं चालतं बोलतं मैत्रीचं व्यासपीठ आम्ही गेले अनेक वर्ष बघतो. वृत्तपत्र लेखक संघामध्ये शिंदेवाडीच्या आमच्या अनेक कार्यक्रम त्यांच्या सानिध्यातून आम्ही केले. आणि एकंदरीत या शैक्षणिक सामाजिक धार्मिक चळवळीला खरं म्हणजे आम्ही जी सुरुवात केली, मगाशी त्यांनी एक आठवण सांगितली की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावं, या चळवळीपासून आम्ही ताळदेवमध्ये सुरुवात केली. खरं म्हणजे अनेक जाती धर्माचे लोक दक्षिण मुंबईमध्ये त्या ठिकाणी राहतात. आणि अनेक वेळा ऋषी मेहता हॉलमध्ये आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं गेली अनेक वर्ष या ठिकाणी व्याख्यानमाला चालवली, जयंती महोत्सव साजरे केले. आणि दत्ताराम घोगेंसारखे एक अत्यंत जवळचे मित्र जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आंबेडकरी चळवळीला त्यांनी खरं म्हणजे जे योगदान दिलं आहे ते मित्र म्हणून, सहकारी म्हणून आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि दत्तारामजी घोगे यांनी खरं म्हणजे अनेक आठवणी या ठिकाणी आम्हाला सांगायची इच्छा असतानासुद्धा दत्ताराम घोगे एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व. उपनगरामध्ये आल्यानंतर आम्हाला थोडीशी त्या विभागामध्ये थोडीशी अडचण भासू लागली, पण तरीसुद्धा नोकरीवर असताना दत्ताराम घोगेंचा एक इतिहास भूगोल असा खूप सर्वांग सुंदर असायचा की ऑफिसला जायच्या अगोदर ऋषी मेहता हॉलमध्ये येऊन भेट द्यायची, लोकांना भेटायचं, छोटी मोठी जी काही कामं असतील ती करायची आणि त्याच्यानंतर ड्युटीवर जायचं. मला असं वाटतं की काळदेव विभागामध्ये नगरसेवकापेक्षा, आमदारांपेक्षा, खासदारांपेक्षा जनसंपर्कामध्ये दत्ताराम घोगेंचा हात कोणी धरू शकत नाही. शांतबाई, एक प्रश्न असा आहे, बहुतस्व मंगलम ही चळवळ आपण सुरू केली आणि या चळवळीचा गुणगौरव महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो आपला जसा म्हणजे समाज मित्र पुरस्कार दिला जातो तसा पुरस्कार दिला गेला. तर आपण आपल्या बहुतस्व चळवळीची जी आपण मुंबईमध्ये ॲम्ब्युलन्स सुरू केली किंवा अशा काही
उपेक्षित वस्त्यांमध्ये जाऊन त्यांना मदतीचा हात दिला आणि सगळ्या करता त्या आठवणी आज तुम्ही सोबत पकडतो. तुमचं अभिनंदन मी यासाठी करतो की ज्या तुमच्या सारख्या मित्रांच्या सानिध्यात आम्ही सुरू झालो आणि सर्व जाती धर्माच्या लोकांची विवाह मंडळं मी जवळून बघितली आणि केवळ बौद्ध समाजामध्ये ही वधूवर सूचक केंद्राची निर्मिती काही कोणी करू शकलं नव्हतं आणि म्हणून भगवती सब्बमंगलम संस्थेच्या माध्यमातून पहिलं मुंबई शहरातलं बौद्ध वधूवर सूचक मंडळ आम्ही सुरू केलं आणि त्याची सुरुवात कारदेवच्या ऋषीमेधा व्यायाम शाळेमधून केली आणि खरं म्हणजे बौद्ध समाजातच नव्हे परंतु दत्ताराम घुगेंसारख्या जवळच्या बहुजन वर्गातल्या मित्रमंडळींच्या सानिध्यातून ही संकल्प आम्ही साकार केली. त्याच्यानंतर मुंबई शहरामध्ये खरं म्हणजे अनेक पक्षाच्या ॲम्ब्युलन्स असतात परंतु आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून एखादी ॲम्ब्युलन्स असावी असा आमचा संकल्प आम्ही पूर्ण केला आणि त्याचं उद्घाटन आम्ही पत्रकार भवनच्या प्रेस क्लबमध्ये आम्ही केलं. अनेक लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला आनंद असा वाटला की भगवती सब्बमंगलम ही अत्यंत कृतिशील संस्था ॲम्ब्युलन्सच्याद्वारे लोकांची सेवा करू शकते आणि गेली अनेक वर्ष पहिली ॲम्ब्युलन्सची सेवा आम्ही कारदेव विभागातून वरळी विभागामध्ये दादर विभागामध्ये सातत्यानं सुरू ठेवली आणि या सर्व उपक्रमांमध्ये काम करत असताना अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी करायची संधी मिळाली. पत्रकार संघामध्ये CSTच्या अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आम्ही जे पुरस्कार दिले मग त्यामध्ये मंत्री असतील, महापौर असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले कलाकार असतील, साहित्यिक असतील, पत्रकार असतील, या सगळ्यांच्यासाठी एक अत्यंत अप्रतिम असं पुरस्काराची सुरुवात आम्ही पत्रकार संघामध्ये केली आणि या सगळ्या संकल्पना राबवत असताना दत्ताराम घुगेजींनी खरं म्हणजे आम्हाला फार मोठी मोलाची साथ दिली. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता ते कोणत्याही प्रकारच्या जाती भेदाचं अजिबात वातावरण न ठेवता अनेक वर्षी मला आज खरं म्हणजे एवढा आनंद वाटला की अनेक वर्ष आम्ही भेटायचा प्रयत्न करतोय परंतु थोड्याशा कार्यबाहुल्यामुळं दत्तारामजी आमची भेट होऊ शकली नाही. आज या ठिकाणी शिक्षण महर्षी आर्यल तांबे सर यांचा वाढदिवस योगायोगाने दहिसरमध्ये होता आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी भेटलो आणि घुगेंना मी फोन केला की मी येतो आहे. तर म्हणजे दिवसभराचा कार्यक्रम करून घुगे थकलेले असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी एक सुवर्ण प्रसंग म्हणून आमची भेट झाली आणि यापुढे या सर्व बहुजनांच्या चळवळीमध्ये सातत्यानं ज्या ज्या वेळेला कार्यक्रम आम्ही ठेवतो त्यावेळेला दत्ताराम घुगेंची आम्हाला साथ मिळत राहावी अशी नम्र अपेक्षा व्यक्त करतो. आणि मधल्या काळात त्यांचा सेवानिवृत्तीचा जो एक जबरदस्त कार्यक्रम झाला त्यावेळेला आम्हाला येता आलं नाही परंतु तरीसुद्धा आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीनं आमच्या आंबेडकरी चळवळीतल्या संस्था कार्यकर्त्यांच्या वतीनं मी दत्तारामजी घुगे यांना शुभेच्छा मनापासून आपण व्यक्त करतो. निवृत्त नाही आता तुम्ही भारतीय रेल्वेतून निवृत्त झालात पण आपण मी एलआयचं निवृत्त होतो. आज निवृत्ती पण आपलं कामकाज सुरूच आहे. हो म्हणजे वरळी नाका जो बाबासाहेब आंबेडकर चौक तिकडच्या झोपडपट्टीपासून जो शांतू डोळस यांचा सुरू झालेला प्रवास आदर्श नगर मग तिथून जर पाहिलं की तारदर तुळशीवाडीतली नामदेवराव ढसाळापासून त्यांच्या बरोबरच्या प्रत्येक चळवळीत आणि शांतू डोळसांचं एक पाऊल म्हणजे तारदरच्या म्हणजे आमच्या नव महाराष्ट्र नगर कंपाऊंडमध्ये तर एक पाऊल त्यांचा माझगावला तर एक पाऊल म्हणजे असा माणूस मुंबई व्यापणारा साखर प्रेरणी करणारा आणि त्या व्यक्तीने की आज समाजाचा एक दीपस्तंभ म्हणून आज आम्ही सगळे मुंबईकर पाहतो आणि भवतु मंगलम ही संस्था आज मुंबईतल्या हजारोची लाखोंची दखल घेतलेल्या संस्थेचे आदरणीय शांतू डोळस यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने भवतु मंगलम संस्थेला समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. दत्ताराम घुगे त्यांची या निमित्त मुलाखत घेत आहे. भेटूया आपण. बोल बस बोल. नमस्कार.